झी 24 तास एक पाऊल पुढे. आठवडाभर महाराष्ट्रात सिंचन क्षेत्र वाढला नाही. नाही सिंचन क्षेत्र वाढला नाही कारण पिण्यासाठी पाणी देणे, इंडस्ट्री हा मुद्दाच नाही आजच्या चर्चेचा. मलिक साहेब मला माफ करा, मी तुम्हाला सारखं अडवतोय. त्याचं कारण ऐका उत्तर एक लाईनीत उत्तर ऐका. एक लाईनीत उत्तर असं आहे, श्वेतपत्रिका आलीनंतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर परिस्थिती येईल. जे PIL दाखल आहे त्याला राज्य सरकार स्वतःचे एफिडेव्हिट फाईल करतील आणि श्वेतपत्रिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या बाबतीत निर्णय घेणार. अजितदादा मुख्यमंत्री होतील की नाही हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेणार आहे. उपमुख्यमंत्री करून कुणाला मंत्री करा नका करा, उपमुख्यमंत्री करा, हे चर्चेतून निर्णय होत नाही. पक्ष अंतर्गत निर्णय होत आहे आणि त्या बाबतीत पक्ष योग्य वेळी निर्णय घेणार आणि ते आमची भूमिका राहणार आहे. म्हणजे कोर्टाचा निकाल लागल्यानंतरच अजित पवार निर्दोष आहे की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस ठरवणार. नाही, कोर्टाचा निकाल लागणार हे शब्द माझ्या तोंडात नका टाका. PIL 72 बरेच या राज्यात आहे, सर्व मंत्र्यावर PIL दाखल करू शकताय आणि PIL एकच हे म्हणजे घटक धरून सर्वांचे राजीनामे घेणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजिबात भूमिका नाही. आणि मला तुमच्याकडून हेच उत्तर हवं होतं नवाब मलिक साहेब. दायर करू, एफिडेव्हिट फाईल करू आणि कोर्टासमोर बाजू मांडू. निर्दोष आमचे सर्व लोक आहे हे आम्हाला आज पण विश्वास आहे, उद्या पण ते निर्दोष राहणारच आहे. ठीक आहे विवेकजी, आता जी श्वेतपत्रिका येईल त्याच्यानंतर पुढची जी काही राजकीय खेळी असेल, कशा प्रकारे कधी अजित पवार पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील होतात, सहभागी होतात हे बघणं महत्वाचं ठरेल. राजकीय दृष्ट्या जर आपण विचार केला श्वेतपत्रिकेचा मुद्दा बाजूला ठेवून, तर आता सत्तेच्या बाहेर असलेले अजित पवार किंवा कुठलंही पद नसलेले अजित पवार, सरकारच्या बाहेरचे अजित पवार कशा प्रकारे आता आव्हानात्मक ठरू शकतात काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सुद्धा. विवेकजी, विवेक देशपांडेंपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. हाच प्रश्न शुभांगीजी तुम्हाला मी विचारतो. आता किती मोठं चॅलेंज आहे, चॅलेंज वाढलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोरचं सुद्धा? मला वाटतं राष्ट्रवादीला हा मोठा चॅलेंज आहे. कारण आपण जर काँग्रेसचं बघितलं सगळं तर काँग्रेसने एक निर्णय घेतला की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच त्यांचे कंटिन्यू राहणार आहे सध्या तरी. म्हणजे 5-6 महिन्यानंतर काय घडेल ते आता सांगणं कठीण आहे. पण त्यांचं एक आहे की त्यांची छवी सध्या तरी चांगली आहे, प्रतिमा नॉन कॉन्ट्रोवर्शियल आहे. तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की इथे त्याचा उपयोग त्यांना पडू शकतो विजाविज NCP. आता NCP पुढे चॅलेंज आहे की ठीक आहे अजित पवार हे सगळे इरिगेशन स्कॅममध्ये अडकल्या गेले आहे. आता ते नंतर व्हाईट पेपर येईल आणि काय त्याचं निकाल लागेल ते वेगळी गोष्ट आहे. पण अजित पवार जेव्हा पुढे त्यांचं एक अँबिशन आहे की पुढचा मुख्यमंत्री हाच त्यांचा लक्ष्य आहे की मॅक्सिमम MLAs ते आपल्या हे करून येते. पण हा प्रश्न त्यांच्या पुढे असा आहे की राष्ट्रवादीमध्ये पण 2 गट आहे. एक सिनियर लीडर्स आहे किंवा मंत्री आहे जे शरद पवारांची राजकारण किंवा त्यांना त्यांचं अजित पवारांनी खूप हावी झालेलं त्यांना पसंत नाही पडत. तर ते आता ही जी डेव्हलपमेंट झाली आहे त्याचा ते फायदा घेतील. आणि हे सगळं जसं जसं पुढे आपण बघत राहू तसं जितके आक्रमक अजित पवार होतील तेवढंच हे जे सिनियर लीडर्स आहे किंवा सिनियर कॅबिनेट मिनिस्टर्स आहे ते त्याचं कसं प्रत्युत्तर देतील आणि ते NCP मध्ये आतल्या आत काय राजकारण घडेल ते कसं शरद पवार कसं आवरतील हे सगळं ते मोठा चॅलेंज आहे. तर NCPला मला वाटतं हा मोठा चॅलेंज आहे. कारण अजित पवारांनी सुरुवातीला सांगितलंय की त्यांचं हे आताच नाही ते 4 वर्षापासून मागच्या तेच त्यांचं लक्ष आहे की 100 सीट पुढे आणायची आणि मी मुख्यमंत्री होणार आहे. आणि म्हणजे एकूण जितके वाटते तितके ही खेळी सोपी नसणार आहे राष्ट्रवादीसाठी सुद्धा. कारण बाहेर असल्यामुळे अजित पवार हे जास्त आव्हानात्मक ठरू शकतात, जास्त त्रास सुद्धा देऊ शकतात. अजून एक मला सांगायचं आहे की अजित पवार बाहेर जितके आक्रमक होतील, आता कॅबिनेटमध्ये हे सगळे मंत्री बसतील आणि हे प्रत्येक कॅबिनेटला हे सगळे मंत्री असतील, निर्णय एकत्र घेतील काँग्रेस NCP आणि तोच निर्णय वारंवार जर अजित पवार चॅलेंज करत राहतील बाहेरनं तर हे म्हणजे कसं डबल स्टँडर्ड्स ऑफ NCP पण कुठेतरी बाहेर आपल्याला दिसेल. अगदी. इथे पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण बोलणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये जे राजीनामा नाट्य रंगलेलं होतं त्या नाटकाची आता अखेर झालेली आहे की यातले अजून सुद्धा काही महत्त्वाचे आणि मोठे अंक घडणं बाकी आहे जे महाराष्ट्राला बघायला मिळू शकतात येत्या भविष्य काळामध्ये. आणि जर असतील तर ते नेमके काय अंक असतील याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.